आम्ही शुभाचे मावळे. प्रकरण 51. किल्ले विशाळगड. बाजीप्रभू पडले. उरलेल्या मावळ्यांनी माघार घेतली. महाराज गडावर पोहोचले होते. ज्याकरिता एवढा अट्टहास मांडला होता ते काम फत्ते झालेले समजल्यावर खिंडीत थांबण्याची गरज नव्हती. मावळ्यांनी सांभाळून माघार घेतली आणि ते जंगलात पहाडात पसार झाले. खिंडीतील बांध नाहीसा होताच एकदम मसूदच्या फौजेचा लोंढा खिंडीत घुसला. जवळजवळ 2 प्रहर म्हणजे 6 तास मसूदचे सैन्य खिंडीशी झुंजत होते. 3000 शत्रूंशी बाजीप्रभू फक्त 300 मावळ्यांनीशी 6 तास झुंजले. अनेक मावळे ठार झाले. शेवटची आहुती पडली बाजींची. सिद्धी मसूद तडक विशाळगडाकडे दौडत निघाला. त्याचे सैन्य व तोही फार श्रमला होता. त्या न्हाव्याने फजिती केल्यामुळे मसूद खजील होऊन इरेला पेटला होता. अखेर मसूद विशाळगडाच्या पायथ्याशी येऊन पोचला. तो येताच सूर्यराव सुर्वे व जसवंतराव त्याला सामील झाले. शिवाजी गडावर पोहोचला हे समजताच मसूदला फार खेद झाला. आता ही शिकार गवसणे अत्यंत कठीण आहे हे त्याला स्पष्ट दिसले. कारण शिवाजी एका ताज्या दमाच्या किल्ल्यात घुसला. आता पुन्हा पहिल्यापासून विशाळगडाला वेढा घालण्यापासून तयारी करावी. तेव्हा कदाचित शिवाजी शरण यायचा. तीही आशाच नको. वेढा घालायच्या आधीच एखाद्या चोरवाटेने तो दुसऱ्या किल्ल्यावर पसार होणार आणि मग ही शिवाशिवी कधीच संपायची नाही. मसूद हताश झाला आणि चिडलाही. चिडून त्याने सूर्यराव जसवंतराव यांच्यासह विशाळगडास पुन्हा वेढा घालण्यासच सुरुवात केली. पुन्हा एकवार तोच प्रयत्न. गनिम गडाला पुन्हा वेढा घालतो आहे हे महाराजांनी पाहिले. वेढा पडायच्या आतच तो उडविला पाहिजे असे ठरवून महाराजांनी गडावरून आपले शूर मावळी पायदळ मसूदवर सोडले. गडावरचे ताज्या दमाचे मावळे आले आणि दमलेल्या मसूदला आणि सूर्यरावाला त्यांनी सळो की पळो करून सोडले. त्यांच्या तिखट हल्ल्यापुढे विजापुरी फौज तगेना. असंख्य लोक ठार झाले, जखमी झाले. हातपाय मुंडकी गडाच्या पावलांवर तुटवून पडली. काळ्या खडकावर तांबडालाल शिडकावा पडला. मावळ्यांच्या हल्ल्यामुळे मसूदचा टिकाव लागेना. वास्तविक त्याच्या फौजेत असंख्य शूर हबशी हशम होते. धिप्पाड हबशी आणि चपळ मावळे कडाक्याने झुंजले. जणू ग्रहगोलांची टक्करच. मसूदचे ग्रह फिरले. अतोनात प्रयत्न करूनही यश येईना. मसूद फार खिन्न झाला. मराठ्यांच्या तोंडावर उभे राहणेही अशक्य झाले. त्याने हवालदिल होऊन माघार घेतली. नुसती माघार नाही, पलायन. सूर्यरावही पळाला, जसवंतरावही पळाला. विशाळगड सह्याद्रीच्या ऐन कण्यावर वसलेला आहे. त्याच्या पूर्वेला देश आहे आणि पश्चिमेला लगेच खोलवर कोकण आहे. म्हणजे विशाळगडावरून जर माणूस कोकणात उतरला तर त्याचा पाठलाग करण्यासाठी आंबा घाटाने किंवा अनस्कुरा घाटाने कोकणात उतरावे लागणार. म्हणजे केवढा वाकडा वळसा तो. बरे समजा असा हा लांबचा वळसा घालून विशाळगडाचा कोकणी पायथा गाठलास तर. पण उपयोग काय? गाठून पळून जाणारा काय पायथ्याची वाट का पाहत बसणार आहे? तो तेथूनही पसारच होणार. कोकणात किल्ले अनेक, बंदरे अनेक, समुद्र अफाट आणि स्वराज्याचे आरमारही सुसज्ज. अशा परिस्थितीत शिवाजीराजाच्या ह्या अनेक दालनांच्या जादूच्या घरात त्याचा पाठलाग करणे अत्यंत अवघड होते. अशक्यच होते. सिद्धी मसूद, सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव यांना ही वाऱ्याची शिकार सापडणे अशक्यच होते. सिद्धी जोहर मोठ्या आशेने आपल्या शूर जावयाची वाट पाहत होता. शिवाजी मसूदच्या हाती लागेल ही आशा होती, पण तीही निराशा झाली. मसूद लाजेने मान खाली घालून आला. जोहरला फार वाईट वाटले, पण तीही निराशा झाली. 4.5 महिने केलेले वेड्याचे कष्ट केवळ एका रात्रीच्या गाफिलपणाने साप वाया गेले. आता पश्चाताप करून काहीही उपयोग नव्हता. मसूदला परत जिवंत आलेला पाहूनच
जौहरला हायसे वाटले, कारण शिवाजीशी झुंजायला जाणारा माणूस परत सुखरूप बचावून येणे मुश्किल असते हे त्याला ठाऊक होते. शिवाजी पळून गेल्याची बातमी समजल्यावर बादशहा काय म्हणेल, दरबार काय म्हणेल, जग काय म्हणेल, आपला उपहास करील काय, हीच चिंता जौहरला लागून राहिली. आपण इमानदारीने वागलो, कष्ट केले, एवढे तरी बादशहा मानेल का की तो आपल्यालाच बेईमान ठरविल. तो दुर्दैवी जौहर या चिंतेत बुडून गेला. तरी पण पन्हाळगड जिंकून घ्यायचाच असा निश्चय त्याने केला. याच वेळी नवाब शाहिस्तेखान चाकणच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेला होता. तोही अहोरात्र अविश्रांत धडपड करीत होता चाकण जिंकण्यासाठी. पण किल्ला काबीज होण्याची अजून तरी काहीही चिन्हे दिसत नव्हती. मराठ्यांच्या हातून मोगलांची माणसे रोज मरत होती. अजून किती दिवस वेढा घालून बसावे लागणार आहे याचा शाहिस्तेखानाला अंदाजच येत नव्हता. शाहिस्तेखान 1,00,000च्या वर फौज घेऊन पुण्यात आला. त्यातील चक्कोरभर फौज घेऊन तो चाकणच्या कोटाला वेढा घालून बसला. बाकीच्या प्रचंड फौजेला काम काय? शाहिस्तेखानाच्या या स्वारीत सैन्य, दारुगोळा, तोफा, पैसा, धान्य आणि इतर युद्ध साहित्य अपरंपार होते. त्याने आणलेले सरदारही शूर आणि निष्ठावंत होते. पण एका गोष्टीची उणीव होती. ती गोष्ट म्हणजे योजनाबद्धता. मोगली ढिसाळपणा त्याच्या छावणीत फार होता. एवढी प्रचंड फौज आणूनही कामकाजाचा आराखडा योजनाबद्ध नव्हता. त्यामुळे खर्च अफाट आणि मिळकत कमी असाच हिशेब पडत होता. अतिशय योजनाबद्ध व शिस्तबद्ध कामे करणाऱ्या सिद्धी जौहरचीही जिथे फजिती उडाली तिथे या मामासाहेबांचे काय होणार होते? चिमुकल्या चाकणला 20,000च्या वर फौज वेढा घालून बसली होती. 1 महिना उलटून गेला. अद्याप चाकणच्या कोटापर्यंत मोगली निशाणाची सावलीसुद्धा पोहोचली नव्हती. सिद्धी मसूद, सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर विशाळगडाचा नाद सोडून पळून गेलेले पाहून विशाळगडावर आनंदी आनंद उडाला. महाराज वाट पाहत होते बाजींची. आपल्या सवंगड्यावर प्राणापलीकडे प्रेम करणाऱ्या महाराजांपुढे दुःखाने गच्च भरलेले ताट नियतीने वाढून आणले. बाजीप्रभू ठार झाल्याची बातमी गडावर आली आणि महाराजांस समजली. वज्रघात. महाराजांचा एक मोती काळाने गिळला. महाराजांस फार दुःख झाले. अत्यंत मोलाची माणसे इरेस घालावी आणि मृत्यूने ती अलगद उचलून न्यावी असे सतत चालले होते. दौलतींचे हे नुकसान कोणत्या तागडीने तुळायचे? बाजीप्रभूंचा संसार मोठा होता. त्यांचा एक मुलगा बाबाजी प्रभू हा चांगला जाणता कर्तबगार होता. महाराजांनी त्याला सरनोबतीच्या जमिनीशीचा दरक सांगितला. बाजींच्या कुटुंबियास महाराजांनी उघडे पडू दिले नाही. त्यांचे सांत्वन केले. पण महाराजांचे सांत्वन कोण करणार? मोठेपण पदरी आले की दुःखही फार करता येत नाही. मुकाट्याने एकांती तो कडू घोट गिळावा लागतो. पण मन मात्र दुःखाने कणत असते. शिवाजी आपल्या हातून निसटला याचे दुःख सिद्धी जौहरला अतोनात झाले. पण आता उपाय काय होता? निदान आपण नेटाने झुंजून पन्हाळगड जिंकायचाच असा निर्धार जौहरने केला आणि गडाचा वेढा सक्त केला. तरवार केव्हाच निसटून गेली होती. आता जौहर झुंजत होता रिकामे म्यान मिळविण्याकरिता. तो तरी काय करणार? पन्हाळाचा वेढा चालूच राहिला. प्रत्येकजण मनातल्या मनात ओशाळलेला होता. खरोखरच मोठी लाजिरवाणी गोष्ट होती. 4.5 महिने लाखो रुपये खर्च झाले. श्रमांना तर सीमा नव्हती. विजापूर दरबारची सारी इज्जत पणाला लागली होती. सारे जग टक लावून बसले होते. पण अखेर पदरी पडले अपयशच. महाराज कसे गेले, त्यांना सुखरूप पोहोचता आले किंवा नाही वगैरे काहीच बातमी पन्हाळगडावर मिळत नव्हती. तरीही गडाचे गडकरी त्र्यंबक भास्कर व त्यांचे सहकारी कशाचीच पर्वा न करता गड
झुंजवीत होते. महाराज पन्हाळ्यावरून गेल्यानंतरही पन्हाळ्याची जिद्द कमी झालेली नव्हती. गडाखाली छावणीत मुक्काम ठोकून बसलेल्या इंग्रजांच्या छातीत मात्र काळजीने घर केले होते. शिवाजी सुटला, आता यापुढे आपले भविष्य काय ह्या चिंतेने त्यांना वेढा दिला होता. त्यांचे सारे अंदाज आणि महत्त्वाकांक्षा महाराजांनी पार उधळून लावल्या होत्या. आता पुढे लवकरच आपली गाठ शिवाजीशी आहे हे त्यांनी पक्के ओळखले होते. इंग्रजांचा म्होरक्या हेनरी रिव्हिंग्टन याने सिद्दी जौहरला महाराजांविरुद्ध मदत करण्यास भयंकरच चूक केली होती. पण त्याहूनही एक भयंकर चूक त्याने केली होती, ती अशी की त्याने मुंबईच्या किंवा सुरतेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न विचारताच सिद्दी जौहरला मदत करण्याचा हा उपद्व्याप केलेला होता. हेनरी साप फसला होता. त्याचे सगळेच स्टार्स एकदम फिरले होते. स्वराज्याच्या शिवालयासमोर अनेक मराठ्यांनी आपल्या देहांच्या दीपमाळा तेवत ठेवल्या. महाराजांना महादेव मानून आपल्या प्राणांची बिल्वदळे महाराजांच्या ओंजळीत टाकली. स्वराज्याचा इतिहास अशा पुरुषोत्तमाने घडविला. बाजीप्रभू देशपांडे हे अशापैकीच एक होते, ज्यांनी देवासाठी, स्वराज्यासाठी, स्वधर्मासाठी आणि राजासाठी स्वतःच्या प्राणाचा नैवेद्य अर्पिला. अशा पुरुषोत्तमापैकी फारच थोड्या बाजीप्रभूंची, बाजी पासलकरांची आणि शामराजपंत पद्मनाभींची नावे इतिहासाला माहीत आहेत. पण असे अगणित अज्ञात पुरुषोत्तम ह्या महाराष्ट्राच्या गडागडांवर, दऱ्याखोऱ्यात आणि घाटखिंडीत लढता लढता मरण पावले. त्या पुरुषोत्तमांची नावगावेच काय, पण त्यांची संख्यासुद्धा इतिहासाला माहीत नाही, अंदाजातही नाही. ते मेले म्हणून स्वराज्य जगले, स्वराज्य वाढले. किती साधी माणसेही. कुणी कुलकर्णी होता, कुणी रामोशी होता, कुणी मुसलमान होता, कुणी गाव जोशी होता, कुणी न्हावी होता, कुणी भंडारी होता, कुणी देशपांडे होता, कुणी महार होता, कुणी शेतकरी होता. पण ह्या सामान्य माणसांनीच एकवटून असामान्य इतिहास निर्माण केला. मुठभर सामान्य माणसे निष्ठेच्या आणि त्यागाच्या बळावर महायुद्धेही जिंकू शकतात. प्रचंड बळाची जुलमी सिंहासने ती उलती पालती करू शकतात. फतेखान, अफजल खान, सिद्दी जोहर आणि सिद्दी मसूद यांच्यासारख्या दिलेरुस्तमांची फजिती करू शकतात. निष्ठावंत अंतःकरणे एक झाली तर वज्रसंकटांनाही सुरुंग लावता येतो. हा पुरंदर, हा प्रतापगड, तो पन्हाळगड आणि ती गजापूरची खिंड छातीवर हात ठेवून या पुरुषोत्तमांच्या शौर्याची साक्ष देत आहे. हे गड आणि या खिंडी हाका मारून ओरडून सांगताहेत, तुम्हाला इतिहास घडवायचा आहे काय? तुमचे स्वराज्य अजिंक्य करायचं आहे काय? तुम्हाला पुरुषोत्तम व्हायचे आहे काय? असेल तर आमच्याकडे या. आम्ही न सांगताही तुम्हाला त्याचा मंत्र इथे ऐकू येईल. तो हृदयी साठवा, सतत आठवा, आचरा. बघाच मग काय चमत्कार दिसतो तो. महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे पन्हाळगडावरून विशाळगडाकडे ज्या वाटेने गेले, ही वाट पहा. ह्या वाटेने इतिहास गेला. ह्या वाटेने धारकऱ्यांची महान दिंडी गेली. ही दिंडी 300 वर्षांपूर्वीच पुढे गेली आहे. पण त्यांच्या मृदंगांचे ध्वनी, त्यांच्या टाळविण्यांचे निनाद आणि त्यांच्या कंठातून उठलेले घोष अजून अभंग आहेत. अजून ते ऐकू येत आहेत.